हाय फ्रेंड्स, मी आत्ता पोलीस स्टेशनला आलेली आहे. तर माझ्या घराच्या तिथे आहे ना, ती कुत्रेवाली येते ना, येते गुजरातीची बाई येते, जाम मला परेशान केलेलं आहे तिने. तर माझ्या घराची लाईट गेली म्हणून मी ओट्यावर थोडी बसली, तर तिच्या कुत्र्यांना मी थोडंसं हकलून दिलं. तर तिने काय केलं माहिती का, मला आहे ना जानबुजकर ना धक्का दिला आहे बघा. इथं मला लागले, मला तिने धक्का दिला आणि मला बोलते की जा कुठं तुझ्या कंप्लेंट कर, नाही तर काय पण कर, मी घाबरत नाही. गुजरातीचे मी म्हटलं मनसेच्या बायकांना बोलू, मला तर मनसेच्या बायकांना पण शिव्या घातल्या. मनसेला बोलू नाही तर कोणाला पण बोलो, प्लीज मला हेल्प करा. मी आलेली आहे आता ना पोलीस स्टेशनला जाऊन तिच्या नावाची कंप्लेंट करायला आलेली आहे. मी MHB पोलीस स्टेशनला आलेली आहे बोरवली. जाम मला तिने परेशान केलेलं आहे. तर आमच्या शाळेतल्या बायकांनी शाळेतल्या बायकांनी काय केलेलं आहे की ना, प्रत्येकाकडून ना साया घेऊन आहे ना, आमच्या इथं ते कोणतरी आहेत ना मोठे अक्षय राऊत म्हणून, तर तिने त्यांनासुद्धा काय म्हणजे ऐकलेलं नाही आहे. जाम तिने परेशान केलं, त्या बायकांना पण आहे ना परेशान केले तिने. आणि सगळ्यांना घाणघाण वगैरे शिव्या देते. प्रत्येकानं त्याच्या प्रत्येक मुलाला ना ती घाणघाण वगैरे एवढं आहे ना शिव्या वगैरे घालते, श्राप वगैरे देते. जाम कंटाळा आला आहे ती बाई. आता मी आलेली आहे पोलीस स्टेशनला जाऊन तिच्या नावाची कंप्लेंट करते, तिची बराबर करते. प्लीज मला हेल्प करा. कारण काय ना, मला बोलते की तुझ्या बापाचं घर नाही, प्रत्येकाला बोलते की ही जागा माझी, तिची जागा नाही, ती दुसरीकडे कुठं राहते. आणि गुजराती पण तिला जाम घमेंड आहे. आणि मराठ्या लोकांना एवढ्या घाणघाण शिव्या घालते, माझं चाली एवढ्या घाणघाण बोलते ती. प्लीज मला सपोर्ट करा.